हे घ्या, आज आपण तयार केलेला आहे एकादश स्पेशल असे हे शेंगदाण्याचे लाडू। आता तुम्ही म्हणताल की या शेंगदाण्याच्या लाडूमध्ये असं काय वेगळं आहे, आम्ही पण शेंगदाण्याचे लाडू करतो, मग तुझी रेसिपी कशासाठी बघायची? तर माझी रेसिपी यासाठी बघायची की या लाडूमध्ये मी एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे, ज्याच्यामुळे एकादशी दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमची एनर्जी टिकून राहील, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवणार नाही। आणि तुम्हाला सांगू का, लहानांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकाला हा लाडू आवडणार आहे। चला तर मग पटकन हा लाडू कसा करायचा ते बघूया। सगळ्यात अगोदर तर गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये मी टाकत आहे स्वच्छ निवडून घेतलेले, कारण की खराब किंवा जे खवट शेंगदाणे असते ते आपल्याला काढून टाकायचे, त्याच्यामुळे आपल्या लाडूची चव बिघडू शकते। तर इथे मी 1.5 कप शेंगदाणे घेतलेले। आता हे शेंगदाणे भाजत असताना आहे ना, सुरुवातीला फक्त 5 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि नंतर लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचे। शेंगदाण्याचा लाडू तर आवडतो, पण बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की तो लाडू खाल्यानंतर त्यांचं डोकं दुखतं। तर त्याचं कारण असं की ते म्हणजे आपण शेंगदाणे जर पटकन भाजून मोकळे झालो, म्हणजे हाय फ्लेम वरती ते गरम करून मोकळे झालो, तर शेंगदाणा आतून कच्चा राहतो आणि त्याच्यामुळे आपलं डोकं दुखू शकतं किंवा बऱ्याचशा जणींना पित्त सुद्धा होतं। तर त्याच्यामुळे आपल्याला हे शेंगदाणे लो फ्लेम वरती भाजणं खूप जास्त गरजेचं आहे। हवं तर तुम्ही दुसरं घरातलं एखादं काम करत करत हे शेंगदाणे भाजू शकता। 10 मिनिट झाले, हे शेंगदाणे मी लो फ्लेम वरती कंटिन्युअसली हलवत ह्याला भाजून घेते आणि तुम्ही आवाज ऐकताय, मधनच चटचट असा ह्याचा आवाज येतो आणि प्रत्येक शेंगदाण्याच्या वरची ही जी साल आहे ना, तुम्ही असं बघू शकता अशी चिरलेली आहे। तर हे कशामुळे झालेलं आहे, आपला जो शेंगदाणा आहे ना तो आतमध्ये पर्यंत गरम झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या ही वरची साल अशा पद्धतीनं उरलेली आपल्याला दिसते आहेत। आता या स्टेजला याच्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत आणि तो म्हणजे हे बदाम। आणि या बदामामुळेच काय होणार आहे माहितीये का, एकादशी दिवशी तुमची पूर्ण दिवस एनर्जी टिकून राहणार आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवणार नाही किंवा आपण असं म्हणतो ना बाबा भूक लागली आहे असं काही होणार नाही। तुम्ही फक्त एक लाडू खा, तुम्हाला दिवसभर हा पुरून उरेल। अर्थातच तुम्ही खाऊ शकता, तुमच्या घरातल्या प्रत्येकाला हा देऊ शकता। आणि तुम्हाला सांगू का, या बदामामुळे ना एक वेगळ्या प्रकारचा नटी फ्लेवर आपल्या लाडूंना येतो। हे लाडू अधिक जास्त पौष्टिक तर होतातच, सोबतच चविष्ट सुद्धा लागतात। मी गॅस बंद केलेला आहे, 1-2 मिनिटानंतर याला हलवत राहायचे, कारण की पॅन भरपूर गरम आहे आणि त्यानंतर आपण याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। तर इथं आपले हे शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गूळ। तर गूळ किती घ्यायचा, मी 1.5 कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्थातच पाव कप आपले हे बदाम देखील आहेत, त्याच्यासाठी मी 1 कप भरून इथं गूळ घेतलेला आहे। याच्या ऐवजी तुम्ही थोडंसं कमी म्हणजे पाऊण कप सुद्धा घेऊ शकता किंवा 1.25 कप सुद्धा घेऊ शकता। फक्त मग त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका किंवा पाऊण कपापेक्षा जास्त कमी घेऊ नका, म्हणजे मी जे प्रमाण घेतलेलं आहे ते योग्य अशा पद्धतीचं टाकून घेऊयात। आणि इथे तुम्ही बघताय असा गूळ पण मी असा बारीक चिरून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, याच्यामध्ये एकत्रित करून घेऊयात। आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतोय। तर मी एवढ्या सगळ्या आपलं जे प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 2 बॅच करणार आहे, तर हे आपण फिरवून घेऊयात। आता आपण हे फिरवत असताना आहे ना, चालू बंद करत आपल्याला हे फिरवायचे, कारण की जर लाडू खूपच जास्त एकदम बारीक झाला तर वरती टाळूला चिटकतो आणि खूप पण जास्त आपल्याला त्याला जाडं भरडं ठेवायचं नाही। हलक्या अशा पद्धतीचे शेंगदाण्याचे कण आपल्या दाताखाली आले पाहिजेत, अशा पद्धतीने आपण हे भरडून घेणार आहोत। तर इथे आपण ही दुसरी बॅच देखील बारीक करून घेतली आहे। तर इथं आपण काय केलेलं आहे, अंदाजेच मी इथं तूप घेतलेले, साधारण हे 4 चमचे तूप आहे। हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय, असंच घट्ट वापरायचं नाही। यामध्ये आपण विलायचीची पूड टाकत आहोत आणि तूप आपल्याला काही गरम वगैरे कडकडीत असं करून घ्यायचं नाहीये, हलकं असं मेल्ट होईपर्यंतच आपण हे गॅसवरती ठेवलं होतं। आणि आता याच्यामध्ये टाकून घेऊया। एकत्रित करूया। हे सगळं व्यवस्थित एकत्रित केलं ना, आता तुपाचं जे आहे ना ते तुम्ही आणखीन थोडंसं जास्त वगैरे टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। आता हे लाडू आपल्याला बांधायला घ्यायचे।
लाडूचं मिश्रण जर खूप वेळेसाठी तुम्ही असंच ठेवलं ना तर ते गूळ हळूहळू कोरडा पडायला सुरुवात होते. त्यामुळे हे मिश्रण तयार केल्यानंतर लगेचच लाडू वळवायला घ्यायचे. तर इथे तुम्ही बघताय छान मस्त असे आपले घरगुती पौष्टिक असे हे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. सेम अशाच पद्धतीनं मी तर सगळे लाडू वळवून घेते. बघताय अगदी खमंग अशा पद्धतीचा आपला हा शेंगदाण्याचा लाडू तयार झालेला आहे आणि आतमधून सुद्धा तशाच पद्धतीचा खमंग लागतो. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, खूप जास्त एकदम बारीकही आपण याला भरडलं नाहीये किंवा खूप जास्त मोठंही ठेवलेलं नाहीये. परफेक्ट अशा चवीचे, परफेक्ट अशा पद्धतीचे आपले हे शेंगदाण्याचे लाडू तयार झाले. तर या एकादशीला तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू नक्की ट्राय करा आणि मग मला सांगा एकादश झाल्यावर की हे लाडू खाल्ल्यानंतर दिवसभर तुम्हाला कसं वाटत होतं. चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. परत भेटूयात एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.